नमस्कार, आप देख रहे हैं जी मीडिया टुडे और मैं हूं आपके साथ गरिमा। किसानों को सरकार की तरफ से बेहिसाब लूटे जाने पर उठानी होगी आवाज। प्रकाश पोहर जी का ये बयान सामने आया है। आज भारत का सबसे बड़ा तबका अल्प भूखड़ धारक शेतकरी का है। वो सभी खेती में पसीना बहाकर गुजर बसर करते हैं। आज इसी किसान की उपज और उसके दाम को लेकर सरकार लापरवाह है। महाराष्ट्र में किसानों की खस्ताहाल आर्थिक स्थिति में उनकी हितैषी संगठन है किसान ब्रिगेड के संस्थापक अध्यक्ष प्रकाश जी पोहरे ने आज बुलडाणा जिले के मलकापुर में एक मार्गदर्शन शिविर को संबोधित किया, जिसमें उन्होंने अपने कृषि व्यवसाय से संबंधित अभ्यास और कृषि विद्यालयों से जुटाई गए हिसाब की जानकारियों को साझा करते हुए ये सिद्ध करने की कोशिश की कि वे देश के किसानों को उनकी उपज का सही मुनाफा देने में लगातार नाकाम हो रहे हैं। प्रकाश जी ने गणितीय माध्यम से ये बात सिद्ध कर दी कि भारत किसानों के हित के नजरिए से सरकार के उठाए गए कदम बिल्कुल ही नामाफी हैं। साथ ही उल्टी सरकार ही किसान की बलबूते पर बड़े उद्योगपतियों का पालन पोषण कर रही है, जिसका आधार भ्रष्टाचार है। इस कार्यक्रम में हुए अन्य भाषणों में किसान ब्रिगेड के तालुका अध्यक्ष राजेंद्र वासुदेवा पाटिल ने पोहरे जी के समर्थन और सहयोग के लिए जी जान से काम करने का आश्वासन एवं सभी को आह्वान किया। वहीं एडवोकेट साहेब राव जी मोरे ने उपस्थित जनता को इस बात से अवगत कराया कि उनके माध्यम से देश के नवचीन वकील प्रशांत भूषण ने सुप्रीम कोर्ट में एक जनहित याचिका दायर कर चुके हैं, जिसमें सभी तथ्यों का सादर करने के बाद न्यायालय के माध्यम से देश के आम किसानों को राहत एवं उनके हित के निर्णय लेने पर सरकार को बाध्य किया जाने का प्रबंध होगा। पूरा कार्यक्रम काफी शांतिपूर्ण एवं गंभीर वातावरण में संपन्न हुआ और आगे चलकर सिर्फ एक किसान ब्रिगेड ही नहीं बल्कि किसानों के हितैषी सभी संगठनों को मिलजुल कर काम करने की जरूरत पर भी बल दिया गया। इस किसान ब्रिगेड बैठक सभा के सैकड़ों किसानों ने भाग लिया और किसानों के लिए काम करने वाले किसान के दाता प्रकाश पोहरे जी का आभार व्यक्त किया गया। किसानी था, व्यापारी थोड़ी डिपॉजिट रखता है बैंक में, वो तो कर्जा लेता है, तो डिपॉजिट आते तो किसानों से आता था। बोले जो किसान डिपॉजिट रखने वाला था एक जमाने में बैंक में, अभी वो कर्जा निकाल रहा है और कर्जा फेड नहीं सकता करके फिर आत्महत्या कर रहा है, क्योंकि उसमें आत्मसम्मान को ठेस पहुंच। तो ये उसका जो कर्जा है ये माफ नहीं करना, ये आपका प्रथम कर्तव्य है। क्योंकि कर्जा क्यों हुआ है? क्योंकि वो आपके बताए हुए रास्ते पे चला। आप वो पहिले तो अपना खुद का तो स्वतः शेतीची शेती करत होता ना, पहिले पद्धती त्याच्या पद्धतीने शेती करत होता, बिनखर्चाची शेती करत होता, घरचंच बियाणं, घरचेच माणसं, मजुरांचं आणि 12 बलुतेदारांची एक व्यवस्था होती, सगळी लागलेली व्यवस्था, आणि त्याच्यामुळे त्याच्यात बरं त्याचं जीवन होतं। आणि तो शेतकरी असा होता की जो म्हणायचा उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नव्हता। तो नोकरीला कनिष्ठ म्हणजे हलकट किंवा एकदम थर्ड क्लास काम समजत होता। म्हटलं आज तो शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि आता म्हणतो की मला आरक्षण दे, कारण त्याला असं वाटतं की नोकरी तरी बरी आहे, कारण दर महिन्याला पगार। आपण वेळापूर्वी प्रकाश भाऊ आपण इथं आला, या देशात एकच पंतप्रधान होऊन गेला ज्यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान। ये सरकार बोगस आहे, किसान खलास करण्याचे दररोज षडयंत्र चालू असतात आणि त्यात तुम्ही हा झेंडा घेऊन चालले। प्रकाश भाऊ तुमचं करावं तितकं अभिनंदन आहे, कारण हे सरकार भिकारचोट होऊन गेलं। अंदाजली गोष्ट सांगतो तुम्हाला, परवा एक कॉन्ट्रॅक्टर भेटला म्हणे, भाऊ खराब झालं म्हणे व्याज भरू भरू, एवढं भिकारचोट सरकार या देशात कधीच आलं नाही, येणारही नाही, तरी तुम्ही लोक मत करून त्याच्याकडे काही समजत नाही। अरे पैसा काय भुलता? प्रकाश भाऊ जाऊ दे, आता तो राजकारणाचा विषय बोलत नाही तर मी फार खराब बोलणारा माणूस आहे, जाऊ द्या। आज एकच गोष्ट सांगायची आहे भाऊ, आपण हा शेतकऱ्याचा जो झेंडा उचलला, अनेक अनेक धन्यवाद, कारण या कष्टकऱ्याचा कोणी नेता नाही, कोणी वाली नाही, निश्चित गोष्टी करतात, हात तुरे घेतात, निघून जातात। कोणी निवेदन दिलं तर म्हणतात हे निवेदन कालच एखाद्या शेतकऱ्यांनी निवेदन दिलं, म्हणजे मग हे निवेदन आताच दिलं का? विचारलं प्रेसवाल्यांनी, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे आता निवेदन आलं, म्हणून मला काही मत नाही।
जग्गूराम सारख्याची साहेब तर जमानत होते. काय आश्चर्याचा विषय. प्रकाश भाऊ गोरेंचा आम्ही अनेक मीडियामध्ये ऐकला आणि ते विषय आमच्या डोक्यात होते, पण आम्हाला ते मांडणी येत नव्हती. त्याची मांडणी कशी करायची विषयाची, कारण त्याच्यासाठी अभ्यास लागतो. कारण आपल्या कर्जमाफीचा विषय अतिशय क्षुल्लक आहे माझ्या मते, आणि किती वेळा कर्जमाफी दिली तर आज जी परिस्थिती जर चालू आहे तीच परिस्थिती जर कायम राहिली तर मला असं वाटते हे कर्जमाफी थोटांड आहे. किती कर्जमाफी दिली तर आपण आपला शेतकरी कर्जात बुडाल्याशिवाय राहणार नाही अशी व्यवस्था निर्माण झालेली आहे. आणि ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. तुम्ही आता आपल्या खेडेगावापर्यंत त्या अदानी अंबानीच्या सोलर कंपन्या पोहोचून राहिल्या. मला वाटते विम्याचे लोक आलेले कप्पा काहीतरी सोलर कंपनी आमच्या शेतकऱ्यांचे जे गाणे येण्याचे गाडी बैलाचे रस्ते होते ते रस्ते ताब्यात देऊन टाकले आणि एका शेतकऱ्याला धमक्या देऊन त्यांचे शेत विकत घेतले. या शेतकऱ्यांनी आंदोलन केले, या शेतकऱ्यांनी उपोषण केले. सर्व अधिकारी यांनी मॅनेज केलेले आणि इथले आमदार तर मॅनेज होते, ते भांडवलदारांचेच लोक आहेत, त्यामुळे अपेक्षाच नाही. आणि त्यामुळे आता हा त्रास प्रत्येक गावात चालू होणार आहे. ते त्यांचं सर्व लक्ष तुमच्या शेतीवर आहे. आता हा अगोदरच कंटाळलेला आहे. त्याचा पोरगा तरुण झालेला कॉलेजमध्ये जाणारा तो बापाला शिव्या देते की तू कशाला शेतीच्या नादी लागू, आपण हे शेती विकून टाका, आपण मोठा धंदा उभा करू, आपण असं करू, अशा नवीन नवीन आयडिया बापाला सांगतो. त्या बापाची हिंमत होत नाही, कारण त्यांना मेहनतीने ती कष्टानं ती शेती कमवलेली आहे. देशामध्ये काळ बदलला, वेळ बदलली, सरकार बदलले, त्या सरकारच्या सोबत जाण्याचं काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं. अच्छे दिन आने वाले असं म्हणता म्हणता देश जगाच्या पातळीवर महासत्ता बनत असताना नेमकं 80% लोकांनाच राशनवर अवलंबून का राहावं लागतं आणि आम्हाला परत परत कर्जाची गरज का पडते. आणि ज्या समाजाने गोदाम भरून देण्याची काम केली, धान्य भरून देण्याचं काम केलं, तुम्हाला अन्न पुरवण्याचं काम केलं, नेमकी त्याच बहुजन समाजातली गेल्या 25-30 वर्षात 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या, हा प्रश्न या सख्या भारतात पहिल्यांदा कोण उचलला असेल तर त्याचं नाव प्रकाश मोरे आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी बैठक बोलावली. जी मीडिया टुडे के लिए मलकापुर से अनिल कुमार गोठी की रिपोर्ट. फिलहाल इस खबर में इतना ही. बने रहिए हमारे साथ, देखते रहिए जी मीडिया टुडे. नमस्कार.